नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आशा आयडियाला स्वागत आहे. बघा, आपल्या ॲपवर इंग्लिश ग्रामरची नवीन बॅच आणि त्यासंबंधीचं नवीन पुस्तक आलेलं आहे आपलं मार्केटमध्ये. तर माझे बरेच विद्यार्थी म्हणत होते, की मुलांना एकदा समजू द्या, की तुम्ही शिकवता कसं ग्रामर, त्याचा एखादा सॅम्पल व्हिडिओ YouTubeवर टाका असं. तर मी जे लेक्चर्स रेकॉर्ड केले, त्यातलाच एक कट करून व्हिडिओ मी ते टाकत आहे. तो पार्ट आहे रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन आणि एम्फॅटिक प्रोनाउन. एकदम महत्त्वाचा पार्ट आहे. त्याच्यावर दरवर्षी आयोगाने प्रश्न विचारले आहेत आणि सोपा टॉपिक आहे. मग तो मी इथे शिकवून दाखवलाय. त्याचा एक पार्ट तुम्हाला आता पुढे दिसेलच. म्हणजे तुम्हाला समजेल, की मी शिकवतो कसं आहे, काय आहे. नुसतंच एखादा क्लास लावणं बिना माहितीचं ते बरोबर नाही. तुम्हाला माहीत असलं पाहिजे, की शिक्षक शिकवतो कसं, त्याचं कंटेंट काय आहे. म्हणून मी काय म्हणता हा व्हिडिओ टाकत आहे. बघा, बॅच ₹581 ला आहे. यात इंग्लिश ग्रामरची बॅच आहे. ज्यात काय म्हणता तुम्हाला संपूर्ण इंग्लिश ग्रामर शिकवलं जाईल. जे सरळ सेवेपासून राज्यसेवेपर्यंत कामात येईल. दुसरी गोष्ट अशी आहे, की त्यामध्ये 2,500 प्रश्न मी सोडून घेतले मुलांकडून आणि आयोगाचे 2011 पासून जे सर्व POQ सुद्धा सोडून घेतलेले आहेत. त्याच्यावर आधारित हे पुस्तक आणलंय. पुस्तक तुम्हाला बाहेरून घ्यायचंय किंवा तुम्ही ॲपमधून पण विकत घेऊ शकता. हे पुस्तक असं तयार केलंय, की जे आपल्या बॅचमध्ये शिकवलंय ते सर्व या पुस्तकात आहे. म्हणजे तुम्ही एकदा व्हिडिओ बघितले, गोष्टी समजून घेतल्या, तर पेपरच्या अगोदर तुम्हाला परत व्हिडिओ बघायची गरज नाही. तुम्ही हे पुस्तक वाचून सुद्धा सर्व बॅच रिकॉल करू शकणार. पुस्तक फक्त 220 पेजचं आहे. म्हणजे जर तुम्हाला चांगले व्हिडिओ समजलेले असले आणि तुम्ही एकदा पुस्तक आधी वाचलेलं असलं, तर पेपरच्या अगोदर तुम्ही 2 ते 3 तासामध्ये पूर्ण पुस्तकाची रिव्हिजन करू शकता. इतकं लहान पुस्तक आहे आणि त्यामध्ये 2,500 उदाहरणं दिले सोडवायला. तर म्हणजे 2,500 वाक्य दिले कॉमन एरर्स, होमवर्क आणि प्रॅक्टिसच्या माध्यमातून. त्यांची उत्तरं पण तिथे दिली आहेत. अशा प्रकारचं हे पुस्तक आहे आणि बॅच पण सर्व त्यावर आधारित शिकवलेली आहे. तर व्हिडिओ तुम्ही तिथे बघू शकता. तुम्हाला क्लाससंबंधी काही माहिती लागली, तुम्ही या नंबरवर WhatsApp करू शकता किंवा कॉल करू शकता. तुम्ही पुस्तक तुम्हाला पाहिजे असेल, तुम्ही दुकानात जाऊन मार्केटमध्ये घेऊ शकता किंवा तुम्ही ॲपवरून सुद्धा पुस्तक मागवू शकता. तर आपल्या टॉपिकचं नाव आहे रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन आणि एम्फॅटिक प्रोनाउन. चालू करूया आपण. आता इथे आपलं डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन संपलं. याच्यावर ॲडजेक्टिव्हमध्ये प्रश्न विचारलाय, तो मी ॲडजेक्टिव्हमध्ये घेईल आणि तो एक प्रश्न मी तुम्हाला सांगितलाच. आता आपल्याला काय बघायचंय? आता आपल्याला 2 प्रोनाउन बघायचे. रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन आणि त्याला आपण काय म्हणतो निजवाचक सर्वनाम किंवा आत्मवाचक सर्वनाम किंवा एम्फॅटिक प्रोनाउन हे दुसरा प्रकार आहे अजून. परिणामकारी सर्वनाम किंवा त्याला आपण जोरदर्शक सर्वनाम म्हणतो. जोरदर्शक सर्वनाम. पहिले ते तयार कसे होतात ते बघून घेऊ. पहिलं ते तयार कसे होतात मी तुम्हाला समजून सांगतो. बघा, जे पर्सनल प्रोनाउन होते, त्यांच्यापासून हे तयार होतात. पर्सनल प्रोनाउन्सला सेल्फ आणि सेल्फ हे जोडून काय तयार होता? रिफ्लेक्सिव्ह किंवा एम्फॅटिक प्रोनाउन तयार होतात. दिसायला दोन्ही सारखे आहेत. रिफ्लेक्सिव्ह आणि एम्फॅटिक दोन्ही सारखे आहेत. दोघांच्या वापरामध्ये फरक आहे. दोघांच्या कार्यामध्ये फरक आहे. सेल्फ एक वचनात जोडायचं आणि अनेक वचनामध्ये सेल्फ जोडलं पाहिजे. कसं बघा, लक्षात राहू द्या. तुम्हाला मी जेव्हा अनेक वचन शिकवलं होतं तेव्हा मी तुम्हाला सांगितलं होतं, ज्यांच्या शेवटी एफ असतो त्यांचा अनेक वचन करताना आपण काय करतो? VES जोडून देतो. जसं लीफ म्हणजे एक पान, झाडाचं एक पान. लीव्ज म्हणजे झाडाचे अनेक पानं. लाईफ म्हणजे एक जीवन. लाईव्ज म्हणजे अनेक जीवन. मग FE किंवा Fचं आपण काय करतो? VES मध्ये रूपांतर करतो. मग हे VES वाले अनेक वचन असतात, F वाले एक वचन असतात. मग आपल्याला काय करायचंय? यांना पर्सनल प्रोनाउन पासून तयार करायचंय. पर्सनल प्रोनाउन कोणते होते बघा? पर्सनल प्रोनाउन होते हे आय, त्यानंतर हा फर्स्ट पर्सन होता आय. वी हा सुद्धा फर्स्ट पर्सन होता, अनेक वचन होता. यू हा सेकंड पर्सन होता, एक वचन, अनेक वचनामध्ये पण यूज होता. ही, शी, इट हे काय होते? हे थर्ड पर्सन होते, एक वचनामध्ये. अनेक वचनामध्ये कोण होता? दे. अनेक वचनामध्ये कोण होता? दे. बरोबर. मग आता बघा, नियम कसा आहे? नियम असा आहे, जे फर्स्ट पर्सन आणि सेकंड पर्सन असतात त्यांचा तिसरा कॉलम घ्यायचा. मग आयचा तिसरा कॉलम कोण होता? माय. वीचा तिसरा कॉलम कोण होता? अवर. यूचा तिसरा कॉलम कोण होता? युअर. यूचा तिसरा कॉलम कोण होता? युअर. आणि हे जे होते थर्ड पर्सन, फर्स्ट पर्सन आणि सेकंड पर्सनला काय करायचा? तिसरा कॉलम. आणि हे जे थर्ड पर्सन होते, ही, शी, इट आणि दे, यांच्यासाठी सेकंड कॉलम घ्यायचा आहे, म्हणजे ऑब्जेक्टिव्ह केस. मग हिचा दुसरा कॉलम कोण होता? हिम. हिचा दुसरा कॉलम कोण होता? हिम. शीचा दुसरा कॉलम कोण होता? हर. इटचा दुसरा कॉलम कोण होता? इट. आणि देचा दुसरा कॉलम कोण होता? देम. बरोबर. आता यांना सेल्फ आणि सेल्फ जोडायचे. एक वचनवाले कोणते कोणते आहेत? आय म्हणजे मी, एकटा आहे, एक वचन. मग याला तुम्ही कोण जोडणार? सेल्फ. म्हणजे कोण तयार होईल? माय सेल्फ. वी म्हणजे आम्ही, अनेक वचन आहे.
मग याला तुम्ही कोण जोडणार? सेल्स. मग काय तयार होईल? अवर सेल्स. काय तयार होईल? अवर सेल्स. आता दुसरा कॉलम किंवा दुसरा पर्सन, युअर. युअर जेव्हा एक वचन मध्ये असेल तेव्हा युअर सेल्फ, आणि युअर जेव्हा अनेक वचनामध्ये असेल तेव्हा काय? युअर सेल्स. आता ही, शी, इट हे एक वचन होते, मेन नाही, सेल्फ जोडला जाईल. मग काय होईल? हिम सेल्फ. हा काय होईल? हर सेल्फ. हा काय होईल? इट सेल्फ. आता हा देम अनेक वचन आहे, दे अनेक वचन असतं, मेला कोण जोडणार? देम सेल्स. याला सेल्स जोडणार, देम सेल्स. समजलं? मग रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन किंवा इम्पॅटिक प्रोनाउन दोघी सेम आहेत म्हणजे दिसायला. रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन आणि इम्पॅटिक प्रोनाउन कोणते कोणते आहेत असा जर प्रश्न विचारला तर सेल्फ आणि सेल्स वाले. मग कोण कोण? माय सेल्फ, अवर सेल्स, युअर सेल्फ, युअर सेल्स, हिम सेल्फ, हर सेल्फ, इट सेल्फ, देम सेल्स. पहिला प्रश्न कसा तयार होऊ शकतो? पहिला प्रश्न असा तयार होऊ शकतो बघा, आयोग असं देऊ शकतो बघा, माइन सेल्फ. माइन सेल्फ बरोबर आहे का? माइन सेल्फ चुकीचं आहे, कारण ते तिसऱ्या कॉलमला लागायला पाहिजे होतं, माय सेल्फ पाहिजे होतं. किंवा आयोग असं करू शकतो बघा, अवर सेल्फ. अवर सेल्फ बरोबर आहे का? नाही, अवर हा अनेक वचन होता, अवर सेल्फ पाहिजे अनेक वचन मध्ये. किंवा आयोग असं करू शकतो बघा, हिज सेल्फ. हिज सेल्फ. हिज सेल्फ चुकीचं आहे, कारण हिज हा तिसऱ्या कॉलम मध्ये असतो, आपल्याला दुसऱ्या कॉलमला जोडायचा होता. हिज सेल्फ चुकीचं आहे, हिम सेल्फ पाहिजे. किंवा आयोग असं करू शकतो, देअर सेल्स असा आयोग करू शकतो, देअर सेल्स असा आयोग करू शकतो. हे पण चुकीचं आहे, कारण देअरला लागत नाही, देमला सेल्स चिटकतं. देम सेल्स असं पाहिजे, देअर सेल्स राहत नाही. त्यामुळे पहिला प्रश्न असा तयार होऊ शकतो, सिंपल आहे. पहिला आणि दुसरा पर्सन जो आहे त्यासाठी तिसऱ्या कॉलमला लागतं सेल्फ आणि सेल्स, आणि जे तृतीय पुरुष होते थर्ड पर्सन त्यांच्यासाठी दुसऱ्या कॉलमला लागतं. तुम्ही असेच वाचून पाठ करून घ्या, एवढं काय आपण पेपरमध्ये तयार करत बसणार नाही. पण ते तयार कसे झाली हे सांगण्यासाठी मी तुम्हाला एवढं सांगितलं. तुम्ही काय करा, स्वतःच पाठ करून घ्या. माय सेल्फ, अवर सेल्फ, युअर सेल्फ, युअर सेल्स, हिम सेल्फ, हर सेल्फ, इट सेल्फ आणि देम सेल्स. बरोबर? मग हे कोणाचे रूप आहेत किंवा हे कोणाचे प्रकार आहेत किंवा हे कोणाचे उदाहरण आहेत? रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउनचे उदाहरण आहेत आणि इम्पॅटिक प्रोनाउनचे उदाहरण आहे. मग जरी दिसायला सारखे आहेत, पण यांचे दोन वेगळे प्रकार का केले असे? त्याचं कारण असं आहे, यांच्या वापरामध्ये फरक आहे. यांच्या वापरामध्ये फरक आहे. मी तुम्हाला एका मिनिटात जर वापरायचं सांगितलं तर कसं आहे बघा. पहिलं रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन. रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन याला आपण काय म्हणतो? आत्मवाचक किंवा निजवाचक. याला आपण काय म्हणतो? आत्मवाचक किंवा निजवाचक सर्वनाम म्हणतो. आणि दुसरं असतं इम्फॅटिक प्रोनाउन. इम्फॅटिक म्हणजे जोरदर्शक. इम्फॅटिक म्हणजे काय? जोरदर्शक. काय फरक आहे बघा. बघा मी एक वाक्य सांगतो. वाक्य असं आहे, राहुल किल्ड अ कॅट. राहुलने एक मांजर मारली. राहुलने एक मांजर मारली. कर्ता कोण आहे? कर्ता आहे राहुल. कर्ता कोण आहे? राहुल. कर्म कोण आहे? कर्म आहे कॅट. कारण मारणारा राहुल आहे, पण मरणारी मांजर आहे का नाही? मग ती कर्म आहे आणि हा कर्ता आहे. हे तर तुम्हाला समजलं. आता मी काय करतो, मी असं वाक्य तयार करतो की राहुलने आत्महत्या केली समजा, म्हणजे राहुलने स्वतःला मारून घेतलंय. आता कर्म पण राहुल होऊन गेला. आता कर्म पण कोण होऊन गेला? राहुल होऊन गेला. बरोबर? कर्म पण राहुल होऊन गेला. राहुल किल्ड राहुल. आपण असं बोलत नाही. का बोलत नाही? कारण आपण नामाचं रिपिटेशन टाळण्यासाठी कोण तयार केलेत? सर्वनाम तयार केलेत. मग आपल्याला हे समजतं की राहुल किल्ड राहुल वाक्य बरोबर आहे, पण आपण असं बोलत नाही. आता हे नामासाठी आपल्याला माहिती, नामासाठी आपण सर्वनाम तयार केलेत. पण जेव्हा आपण सर्वनामच करता ठेवून दिला, जेव्हा आपण सर्वनामच करता ठेवून दिला, अशा वेळेस कोणतरी घेतलं पाहिजे ना. अशा वेळेस कोणी घेतलं पाहिजे. म्हणजे थोडक्यात गोष्ट अशी आहे, जेव्हा जो कर्ता आहे तोच कर्म आहे, कर्ता हाच कर्मामध्ये रिफ्लेक्ट होतोय, तेव्हा आपल्याला रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन वापरायचा आहे. कर्ता स्वतःवरच क्रिया करतोय, म्हणजे तो स्वतःच कर्म आहे, अशा आपल्याला रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन घ्यायचा आहे. म्हणजे नामासाठी तरी आपण असं करू शकतो. सर्वनामासाठी काय करणार तुम्ही तेच सांगा. समजा राहुलसाठी आपण कोणतं सर्वनाम घेऊ? ही. राहुलसाठी कोणतं सर्वनाम घेऊ आपण? ही. बरोबर? आता बघा, आपल्याला एक गोष्ट माहिती आहे, कर्त्याच्या अगोदर आपण पहिला कॉलम वापरतो, मग ही आपण ठेवला. कर्त्याच्या नंतर आपण दुसरा कॉलम वापरतो. मग राहुलसाठी आपण ही घेतला होता, तर कर्माच्या ठिकाणी आपण काय घेऊ? दुसरा कॉलम. हीचं दुसरं रूप काय असतं? हिम. हीचं दुसरं रूप काय असतं? हिम. ही किल्ड हिम. ही किल्ड हिम. त्याने त्याला मारलं. आता मी तुम्हाला मराठी वाक्य सांगतोय बघा. त्याने त्याला मारलं.
याच्यावरून तुम्हाला असं समजतंय का की त्याने स्वतःला मारलंय? नाही. तुम्हाला कन्फ्युजन होऊन गेली. त्याने त्याला मारलं म्हणजे कोणाला मारलं? त्याने स्वतःला मारलं का त्याने मेहुलला मारलं का त्याने अक्षयला मारलं? कारण त्याला हा शब्द दुसऱ्या कोणत्याही मुलासाठी येऊ शकतो. समजतंय तुम्हाला? मग जेव्हा आपण असं म्हणतोय ही किल्ड हिम, आपल्याला नेमकं समजत नाहीये की त्याने स्वतःलाच मारलंय का तिसऱ्या माणसाला मारलंय. कारण हिम हा तिसऱ्या माणसासाठी येऊ शकतो. मग अशा वेळेस आपल्याला जसं दाखवायचं आहे की त्याने स्वतःवरच क्रिया केली आहे, त्याची क्रिया स्वतःवरच रिफ्लेक्ट होते, तर आपण रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन वापरला पाहिजे. मग इथे मी काय म्हणेल, ही किल्ड हिमसेल्फ. मी काय म्हणेल इथे, ही किल्ड हिमसेल्फ असं म्हणेल. जेव्हा मी तुम्हाला सांगेल की ही किल्ड हिमसेल्फ, तेव्हा तुम्हाला समजेल की त्याने स्वतःवरच क्रिया केली आहे, त्याने स्वतःला मारून घेतलंय. मग रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउनचा फायदा काय? जेव्हा कर्ता स्वतःवरच क्रिया करतोय, अशा वेळेस आपण ती मालकी दाखवण्यासाठी, म्हणजे मालकी म्हणजे कसं, स्वतःवरच क्रिया झाली दाखवण्यासाठी, कर्त्याची क्रिया स्वतःवरच रिफ्लेक्ट होते दाखवण्यासाठी आपण रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन वापरत असतो. समजलं तुम्हाला? मग कर्ता आणि कर्म एकच आहे. अशा सर्वनाम वापरायचे तर आपण रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन वापरत असतो. पहिला पॉईंट तुम्हाला समजला. आता येऊ आपण इम्फॅटिक प्रोनाउन मध्ये. आता इम्फॅटिक प्रोनाउन सेम दिसतं. इम्फॅटिक प्रोनाउन सेम दिसतं. पण दोघांमध्ये फरक आहे वापरामध्ये. इम्फॅटिकचा अर्थ काय? जोरदर्शक. जोरदर्शक म्हणजे कसं बघा, समजा आपण गावामध्ये एक मोठा साप निघाला. मोठा साप निघाला, सर्व लोक घाबरत आहे. आणि त्या गल्लीमध्येच आपल्या आवडणाऱ्या म्हणजे मुलगीचं किंवा मुलाचं घर आहे. आणि मग आपण आता स्टाईल मारतोय. जनरली अशा ठिकाणी स्टाईल मारायची, पण ठीक आहे. समजा स्टाईल मारतोय आणि आपण त्या सापला मारतोय. लोक घाबरताय ना, आपण गेलो आणि त्याला मारलं. फर्स्ट कसं मारायला लोक बरं कोणाला बोलवून घेतलं पाहिजे, जो सापाला, सर्पमित्राला, जो सापाला पकडून घेईल. पण सामान्यतः गावाकडे लोक मारून टाकतात, म्हणून मी ते उदाहरण देतोय. आता आपण स्टाईल मारतोय, आपण ते साप मारला. नशीब इतकं खराब की तिने पाहिलं नाही. मग अशा वेळेस आपण काय करतो, आपण सांगतो लोकांना, तिथे सर गर्दी जमलेला, सर्व लोक घाबरून गेले. ते बरं मी स्वतः त्याला मारलं. काय म्हणतो आपण? मी स्वतः त्याला मारलं. आता स्वतः शब्द काढून टाका. मी त्याला मारलं, वाक्यामध्ये काहीच फरक पडत नाही. पण मी स्वतः का सांगतोय? लोकांचं लक्ष माझ्याकडे गेलं पाहिजे. मी स्वतः त्याला मारलं. समजते? हा स्वतः शब्द फक्त जोर देतोय की क्रिया मी केली, त्याचा बाकी काहीच उपयोग नाही. तो स्वतः शब्द काढून पण टाकला तरी लोकांना समजतं याने मारलंय. पण आपण जोर देण्यासाठी म्हणतोय मी स्वतः मारलं माझ्या हाताने त्याला. सर्व लोक घाबरून गेले होते. मी स्वतः मारलं. हा स्वतः शब्द म्हणजे जोर देणारा शब्द. जेव्हा आपल्याला दाखवायचं की कर्त्याने स्वतः ती क्रिया केली, तेव्हा आपण इम्फॅटिक प्रोनाउन वापरतो. म्हणजे कसं बघा, हे वाक्य मला असं लिहायचंय की त्याने सापाला मारलं. ही किल्ड अ स्नेक. त्याने सापाला मारलं, त्याने एका मोठ्या सापाला मारलं. ही किल्ड अ स्नेक. पण आता तो आपल्याला जोर द्यायचा आहे की त्याने मारलं बरं, बाकी सर्व घाबरून गेले होते. तर आपण काय करू, ही हिमसेल्फ किल्ड अ स्नेक असं म्हणू. ही हिमसेल्फ किल्ड अ स्नेक. त्याने स्वतः त्या सापाला मारलं. बाकी सर्व लोक आरोळ्या मारत होते, दुसऱ्याला बोलत होते, पण त्याने स्वतः हिंमत केली, त्याने स्वतः सापाला मारलं. ही हिमसेल्फ किल्ड अ स्नेक. तुम्ही सांगा, इथे कर्म तो स्वतः आहे का? त्याने स्वतःला मारलाय का? नाही. कर्म दुसरा आहे. कर्म तो साप आहे. कर्म दुसरा आहे, पण क्रिया त्याने स्वतः केली आहे दाखवतोय आपण. म्हणजे दिसायला जरी दोन्ही लोक सारखे दिसत आहेत, दोघांच्या वापरामध्ये फरक आहे. जेव्हा क्रिया स्वतःवर होते तेव्हा रिफ्लेक्सिव्ह, जेव्हा क्रिया दुसऱ्यावर होते आणि आपण फक्त जोर देण्यासाठी येतोय, तेव्हा त्याला म्हणतात काय? त्याला म्हणतात इम्फॅटिक. म्हणजे याचा अर्थ असा आहे, हा शब्द तुम्ही काढून पण टाकला, इम्फॅटिक प्रोनाउन काढून पण टाकला, वाक्याला काही फरक पडत नाही. पण जर तुम्ही हा शब्द काढून टाकला तर वाक्य अर्ध होऊन जातं. ही किल्ड, त्याने मारला. वाक्य पूर्ण होतंय का? मी तुम्हाला फोन केला, त्याने मारला बरं आणि ठेवून दिला. तुम्हाला काय समजणार आहे? काय मारला काय नाही, बरोबर आहे का नाही? त्याच्यामुळे जर तुम्ही रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन करून टाकला तर वाक्य संपून जातं आणि वाक्य पूर्ण होत नाही, वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही, अपूर्ण राहून जातं. पण जर तुम्ही इम्फॅटिक काढला तर काही फरक पडत नाही. तो फक्त जोर देण्यासाठी आलेला असतो, म्हणून याला आपण जोरदर्शक म्हणतो आणि याला आपण काय म्हणतो? आत्मवाचक किंवा निजवाचक म्हणतो. मग काय काय लक्षात ठेवायचंय? ते तयार कसे होतात? रिफ्लेक्सिव्ह आणि इम्फॅटिक सारखेच दिसतात. ते तयार असे होतात, सेल्फ आणि सेल्स वाले. दुसरी गोष्ट, त्यांच्यामध्ये फरक काय? तर हा कर्माच्या जागी येतो आणि हा फक्त जोर देण्यासाठी आलेला असतो. एवढाच फरक आहे त्याच्यामध्ये. बघू आपण. रिफ्लेक्सिव्ह आणि इम्फॅटिक हे सर्वनाम जर एक वचन असेल तर त्यांना सेल्फ जोडतो आपण, आणि अनेक वचन असेल तर सेल्फ जोडतो. बघू कसं. आय साठी काय येतो? माय सेल्फ. यू साठी काय येतो? युअर सेल्फ. हिम साठी काय येतो? हिम सेल्फ. हर साठी काय येतो? हर सेल्फ. इट साठी काय येतो? इट सेल्फ. अनेक वचन मध्ये सेल्व्स. अवर साठी काय येतो? अवर सेल्स. युअर साठी काय येतो? युअर सेल्स. देम साठी काय येतो? देम सेल्स. तुम्हाला समजलं असणार. आता आपण काही इम्पॉर्टंट पॉईंट बघू. युअर सेल्फ हा एक वचन आहे आणि युअर सेल्स हा अनेक वचन आहे. बघ कसं. सचिन, यू शुड नॉट ब्लेम युअर सेल्फ. सचिन, तू स्वतःला दोष देऊ नको. आता सचिन एकट्याशी बोलतोय का नाही मी? तू स्वतःला दोष देऊ नको. अशाच मी काय करतोय? यू या सर्वनामासाठी एक शब्द ऍड करतोय स्वतः. मग यू साठी मी काय वापरली? ते युअर सेल्फ. एकाशी बोलतोय म्हणून मी एक वचन सेल्फ घेतला, युअर सेल्फ. आता पुढे बघा. सचिन, रमेश अँड सुरेश, कंप्लीट युअर होमवर्क युअर सेल्फ. सचिन, रमेश, सुरेश,
तुम्ही तुमचा होमवर्क स्वतः पूर्ण करा. आता इकडे बघा, तुम्ही म्हणतोय मी एकापेक्षा जास्त लोकांशी बोलतोय. तुम्ही स्वतः पूर्ण करा. आता स्वतः शब्द तुम्हीसाठी आलेला आहे. मग अनेक वचन घेतलं पाहिजे, युअर सेल्स. एक वचनसाठी आपण सेल्फ घेतो, अनेक वचनसाठी आपण सेल्स घेतो. कर्माच्या जागी वरील शब्द आल्यास आपण त्याला रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन म्हणतो. आणि जर कर्म सोडून इतर ठिकाणी आले तर ते जोर देण्यासाठी आलेलं असता. अशा असताना आपण काय म्हणतो, इम्फॅटिक प्रोनाउन असं म्हणतो. बघा कसं, ही किल्ड हिमसेल्फ, त्याने स्वतःला मारलं. म्हणजे कर्ता पण तो आहे आणि कर्म पण तो आहे. हा कर्माच्या जागेवर आलाय म्हणजे हा काय रिफ्लेक्सिव्ह. ही हिमसेल्फ स्वामी, त्याने स्वतः मला पाहिलं. समजा मी चोरी करतोय आणि त्याने स्वतः मला पाहून घेतलं. अशा वेळेस आम्ही समजा चोरांची गँग आहे, मग मी बाकीच्यांना सांगतो की ते बाकीचे मला हिंमत देत आहे की टेन्शन न घेऊ, आपण काही सापडणार नाही. तेव्हा मी काय सांगतो, अरे त्या पोलिसांनी स्वतः मला पाहिलं. म्हणजे मी जोर देतोय की त्याने स्वतः पाहिलंय, मी काही वाचणार नाही आता. ही हिमसेल्फ स्वामी. बघा, कर्ता तो आहे, कर्म मी आहे. मग हा शब्द काय, हा कर्माच्या जागेवर आलेला नाही, हा फक्त जोर देण्यासाठी आलाय. हा इम्फॅटिक आहे. ही हिमसेल्फ वेंट देअर, तो स्वतः तिथे गेला. आपण म्हणते का की समजा एखादा आमदार खासदार नेता आहे समजा आणि काही गावामध्ये मॅटर झालं, आपण म्हणते का नेता स्वतः तिथे गेला, तो स्वतः तिथे गेला, त्याने काही फोनवर केलं नाही काम, तो स्वतः तिथे गेला. अशा वेळेस बघा, हे अकर्मक वाक्य, तो गेला वाक्य पूर्ण होते, म्हणजे कर्माची गरज नाहीये. तो अकर्मक वाक्य जेव्हा मी स्वतः शब्द टाकतोय, तो स्वतः तिथे गेला. मी फक्त जोर देण्यासाठी सांगतोय की त्याने फोनवर काम केलं नाही, तो स्वतः गेलाय तिथं. ही हिमसेल्फ वेंट देअर, इथे फक्त जोर देतोय मी, ई आला पाहिजे म्हणजे इम्फॅटिक आला पाहिजे. इथे कर्म नाही जे, तो गेला हे अकर्मक वाक्य आहे. तुम्हाला माहिती आहे गो हे क्रियापद कसं आहे, गो हे क्रियापद अकर्मक आहे. मग गोचा भूतकाळ असतो वेंट, हे अकर्मक क्रियापद आहे. इथे कर्म येतच नाही, कर्म येतच नाही म्हणजे रिफ्लेक्सिव्हचं कामच नाही, इम्फॅटिक प्रोनाउन इथे. मग रिफ्लेक्सिव्ह आणि इम्फॅटिक मधला फरक सांगतो मी तुम्हाला. रिफ्लेक्सिव्ह हा प्रोनाउन कर्माच्या जागेवर येतो, इम्फॅटिक हा कर्म सोडून इतर ठिकाणी येतो. आणि जर वाक्य अकर्मक असेल म्हणजे कर्म येऊ शकत नाही, माशा असतो तो इम्फॅटिकच राहील जर तो दिसला तर. आता आपण काय करू, काही उदाहरणं बघू म्हणजे आपल्याला रिफ्लेक्सिव्ह आणि इम्फॅटिक मधला फरक समजेल. पहिलं वाक्य बघा, ही हिट हिमसेल्फ, त्याने स्वतःला मारून घेतलं, त्याने स्वतःला मारलं. म्हणजे मारणार तोय आणि लागण्याची क्रिया पण त्याच्यावरच होते. हा कर्माच्या जागेवर आलाय, हा काय रिफ्लेक्सिव्ह. शी हँग हरसेल्फ, तिने स्वतःला लटकून घेतलं, फाशी देऊन घेतली. आता आपण असं म्हणू शकतो की शी हँग हर फ्रेंड, तिने तिच्या मैत्रिणीला फाशी दिली, पण ते आता स्वतःलाच फाशी देते. तिने स्वतःला फाशी दिली, क्रिया तिच्यावरच होते, मरणार ती जे रिफ्लेक्सिव्ह. दे क्रिएटेड देमसेल्व्स, आता मी असं म्हणतो समजा दे क्रिएटेड अ टीव्ही शो, त्यांनी एक टीव्ही शो तयार केला. तयार करणारे ते, पण तयार कोण होते, टीव्ही शो. म्हणजे टीव्ही शो हा कर्म आहे. आता ते कर्माच्या ऐवजी आपण देम सेल्स ठेवून टाकला. त्यांनी स्वतःलाच तयार केलं, म्हणजे कर्म आता ते स्वतःहून गेले, त्यांनी स्वतःला तयार केलं. बरोबर, म्हणजे त्यांनी स्वतःचं आयुष्य घडवलं असं मला म्हणायचं. त्यांनी स्वतःला तयार केलं, काय रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन आहे. वी ऑफन डिसीव्ह अवर सेल्स, आपण नेहमी स्वतःला फसवत असतो, आपण बऱ्याचदा स्वतःला फसवत असतो. आपण असं म्हणू शकतो नाही का, वी डिसीव्ह, समजा अशा दगड थोड्या वेळासाठी, वी डिसीव्ह द पोलीस, आम्ही पोलिसांना फसवलं. यामध्ये कर्म कोण होऊन गेलं, पोलीस, फसणारे पोलीस आहे का नाही. मग कर्माच्या जागेवर हा शब्द आलाय का नाही, म्हणजे तो काय होऊन गेला, कर्माच्या जागेवर आलाय म्हणजे तो काय होऊन गेला, रिफ्लेक्सिव्ह. आय सॉ माय सेल्फ इन द मिरर, मी स्वतःला आरशामध्ये पाहिलं. पाहणारा मी आहे आणि पाहिला पण मीच जातोय, म्हणजे कर्म सुद्धा मीच आहे. कसं मी तुम्हाला सांगतो, आय सॉ अ घोस्ट इन मिरर, आय सॉ अ घोस्ट इन मिरर, म्हणजे मी आरशामध्ये भूताला पाहिलं. आता भूत हे कर्म होऊन गेलं, कारण त्याला पाहिलं जातंय का नाही. भूत हे कर्म होऊन गेलं, त्या भूताच्या ऐवजी मी स्वतःला ठेवलंय, म्हणजे मी स्वतःला पाहिलंय, म्हणजे कर्म मी होऊन गेलोय. त्यामुळे हे काय होऊन गेलं, रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन. यू ओव्हरलुक युअर सेल्फ, तू स्वतःलाच मागे टाकलं, तू स्वतःलाच मागे टाकलं. आता स्वतःलाच मागे टाकलं याचा अर्थ काय, आपण असं म्हणतो का, यू ओव्हरलुक युअर एनिमी, तू तुझ्या शत्रूला मागे टाकलं. आता त्या शत्रूच्या ऐवजी मी काय केलंय, स्वतःला ठेवून दिलंय, तू स्वतःला मागे टाकलं. काय होऊन गेलं मग, स्वतःला कमी लेखलं असा पण त्याचा अर्थ होतो. ओव्हरलुकचा दोघे अर्थ काढता येतो. तू स्वतःलाच कमी लेखलं किंवा स्वतःला मागे टाकलं. मग अशाच बघा, कर्म मी होऊन गेलोय स्वतः, म्हणजे तू स्वतः होऊन गेलाय. अशाच हे काय होऊन गेलं, रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन. द कॅट प्लेड इट सेल्फ, मांजर स्वतःशीच खेळत होती, मांजर स्वतःशीच खेळली. आता आपण असं म्हणू शकतो, द कॅट प्लेड विथ माऊस, मांजर उंदराशी खेळत होते. या उंदीरच्या ऐवजी तिने स्वतःशीच खेळलेली, ती स्वतःशीच खेळली. याचा अर्थ काय होऊन गेलं, ती कर्म होऊन गेली. पहिल्या ठिकाणी उंदीर कर्म राहिला असता, आता ती स्वतःच कर्म होऊन गेली, म्हणजे सर्व रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन होऊन गेले. या सर्वांची जागा कर्माच्या जागेवर आली आहे, हे काय होऊन गेले, रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन होऊन गेलेले आहेत. जेव्हा कर्त आणि कर्म एकच व्यक्ती असतो किंवा वस्तू असते, तेव्हा आपण यांना रिफ्लेक्सिव्ह म्हणतो. यांना आपण मिरर प्रोनाउन असं म्हणतो. मिरर म्हणजे आरशामध्ये,
म्हणजे कर्ता हा स्वतःला आरशामध्ये बघतोय कर्मामध्ये. कर्ता आणि कर्म समोरासमोर आहे का नाही, म्हणजे आरशात दिसल्यासारखंच येते, त्यामुळे यांना आपण मिरर प्रोनाउन्स असं पण म्हणतो. हे कुठे येतात? कर्माच्या जागेवर येतात. आणि एक लक्षात राहू द्या, 99% जर क्रियापदानंतर हे आलेत तर हे काय असतात? तर हे रिफ्लेक्सिव्ह असतात. म्हणजे कधी तुम्हाला पेपरमध्ये समजलंच नाही आणि अंदाजे गोल करायचे तर लक्षात राहू द्या, 99% जर क्रियापदाच्या नंतर हे आलेले आहेत तर हे काय असतात? हे रिफ्लेक्सिव्ह असतात. पण भाषेमध्ये असा कोणताच नियम कॉन्क्रीट राहत नाही. मग या ट्रिकला सुद्धा अपवाद आहे. ते अपवाद मी पुढे सांगेलच तुम्हाला. पहा कसं. ही वेंट हिमसेल्फ, तो स्वतः गेला. गेला हे क्रियापद अकर्मक आहे. तो स्वतः गेला. तिथे काही क्रिया झाली त्याच्यावर? नाही, तो फक्त स्वतः गेलेला आहे. मग गेला ही अकर्मक क्रियापद आहे, तिथे कर्म येतच नाही. तो फक्त जोर देण्यासाठी आलाय, हा झाला इम्पॅटिक. आता इकडे बघा, मी काय केलं, हे वाक्य असं पण लिहिता येऊ शकतो. ही हिमसेल्फ वेंट, ही हिमसेल्फ वेंट असं पण लिहू शकतो आपण. म्हणजे आपण हा क्रियापदाच्या अगोदर पण लिहू शकतो, क्रियापदाच्या नंतर सुद्धा लिहू शकतो. त्यामुळे मी तुम्हाला सांगितलं 99% असं राहतं, हे क्रियापदानंतर आलं तर ते रिफ्लेक्सिव्ह असतं. पण असं 1% वाक्य तयार होऊ शकतं, त्यामध्ये क्रियापदानंतर आलंय तरी ते इम्पॅटिक आहे. मग हे लक्षात ठेवायचं, प्रयत्न करायचा की वाक्य समजून उत्तर काढता आलं पाहिजे. आणि जर वाक्य नाही समजलं मग ही ट्रिक वापरायची. 99% ती ट्रिक काम करून जाते. शी हरसेल्फ केम, ती स्वतः आली. म्हणजे कसं? तिने चुकी केली होती, आमचं भांडण झालं आणि ती स्वतः माफी मागायला आली. ती स्वतः आली. यामध्ये तो स्वतः शब्द काढून टाका बरं. ती आली तरी वाक्य पूर्ण होते. कम हा सुद्धा काय अकर्मक क्रियापद आहे. पण जेव्हा मी म्हणतो ती स्वतः आली माफी मागायला, म्हणजे तिने फक्त मेसेज नाही केला, ती स्वतः आली माफी मागायला, याचा अर्थ काय? मी जोर देऊन सांगतोय लोकांना की मी चुकलो नाही बरं, ती आली माफी मागायला. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा आहे की ते फक्त जोर देण्यासाठी आलंय, ते इम्फॅटिक प्रोनाउन आहे. क्रियापदाच्या अगोदर आलंय का नाही? ते देमसेल्स प्रिपेअर्ड होमवर्क, त्यांनी स्वतःच त्यांचा होमवर्क केला. आता बघा, कर्म काय होऊन गेलं? होमवर्क. करणारे ते करतायत, पण पूर्ण काय होते? होमवर्क. होमवर्क हे काय होऊन गेलं? कर्म. मग हा कर्माच्या जागेवर आला नाहीये, हा फक्त जोर देण्यासाठी आलाय. त्यांनी स्वतः होमवर्क केलं बरं. त्यांनी दुसऱ्याला सांगितलं नाही, आई वडिलांना, त्यांनी स्वतः होमवर्क केलंय. हे काय होऊन गेलं? जोरदर्शक. वी अवर सेल्स गेट अप इन द मॉर्निंग, आम्ही स्वतःच सकाळी उठतो. म्हणजे आम्हाला अलार्म वगैरेची काही गरज नाही, आम्ही स्वतःच उठतो. यामध्ये बघा, मी सकाळी उठतो, वाक्य पूर्ण आहे ते. मग हा स्वतः शब्द का टाकलाय आपण? हा फक्त जोर देण्यासाठी टाकलाय. आम्ही स्वतः उठतो म्हणजे आम्हाला आई वडील उठवत नाही आरोळ्या मारून, किंवा आम्ही अलार्म लावून उठत नाही, आम्ही स्वतःच्या मर्जीने उठतो. याचा अर्थ असा हा फक्त जोर देण्यासाठी राहिलेला आहे. तो काढून पण टाकला तरी वाक्य पूर्ण होते. आय माय सेल्फ गेव सम शर्ट्स टू हिम, मी स्वतः त्याला काही शर्ट दिले. म्हणजे आपण एखाद्याला मदत केली आहे, आपण लोकांना दाखवतोय आता मी स्वतः केलंय बरं ते. तो काही मागत नव्हता, पण मी स्वतःच त्याला माझे शर्ट देऊन टाकले. यामध्ये कर्म कोणी? मी तुम्हाला सांगितलंय, जेव्हा आपण देण्याची क्रिया असते, संप्रदानाची क्रिया असते, दोन कर्म असतात. एक ती वस्तू जी दिली जाते आणि एक तो व्यक्ती ज्याला ती भेटते, हिम. याचा अर्थ असा आहे की हे दोन कर्म आहेत. हा काही कर्माच्या जागेवर आला नाहीये. हा काय करतोय? हा फक्त जोर दाखवतोय, मी स्वतः दिलं. हा जोरदर्शक म्हणून आलाय, इम्फॅटिक म्हणून आलाय. हा काही कर्माच्या जागेवर आलेला नाहीये. यू युअर सेल्फ कम हिअर, तू स्वतः इकडे ये. कम हे काय? अकर्मक क्रियापद आहे. तू स्वतः इकडे ये. मी असं पण म्हणू शकतो, तू इकडे ये. हा स्वतः शब्द फक्त जोर देतोय की तू स्वतः इकडे ये, तुझ्या मित्राला नको पाठवू. यू युअर सेल्फ. द टाउन इट सेल्फ इज बिग, ते जे शहर आहे ना ते स्वतःच एकदम मोठं होतं. आता इज लक्षात, तुम्हाला माहिती जे मी तुम्हाला सांगितलं आधी पण, ॲमिजार, वॉज, वेअर, हे जेव्हा मुख्य क्रियापद म्हणून येतात तेव्हा हे अकर्मक असतात. मग हे अकर्मक क्रियापद यामध्ये तर कर्म येणारच नाही, म्हणजे हा कर्माच्या जागेवर आलाच नाही. हा काय करतोय? जोर देण्यासाठी आहे. ते शहर स्वतःच मोठं होतं, स्वतःमध्येच ते इतकं मोठं आहे की त्याला बाहेर दुसऱ्या कोणाची गरज नाही. विजयनगर हे शहर स्वतःच एकदम मोठं होतं, बरोबर आहे का नाही? मी काय म्हणतोय, द टाउन इट सेल्फ इज बिग, ते स्वतःच एकदम मोठं आहे, स्वयंपूर्ण असं मला म्हणायचं आहे. हा फक्त जोर देण्यासाठी आलाय, इम्फॅटिक प्रोनाउन येतो. बघा, क्रियापदाच्या आधी आलेत सर्व, क्रियापदाच्या आधी आलेत सर्व इम्फॅटिक. पण मी तुम्हाला सांगितलं एखादा अपवाद राहू शकतो, जसं इथे अपवाद मी स्वतः लिहून दिलाय. म्हणजे तुम्ही ट्रिक, तुम्हाला शेवटचा पर्याय असला पाहिजे, आधी तुम्ही नियमांद्वारे समजून सोडवलं पाहिजे. कर्म हे सामान्यतः नसतं अशा वाक्यांमध्ये, आणि जर कर्म असेल तर ते दुसरं असतं, म्हणजे कर्त्यापासून वेगळं असतं. आता आपण काय करू? आपण काही प्रॅक्टिसची उदाहरणं बघू, म्हणजे आपला अजून थोडी जास्त प्रॅक्टिस होऊन जाईल. बघू आपण. आय लव्ह ओनली माय सेल्फ, मी फक्त स्वतःवर प्रेम करतो. आता बघा, प्रेम करणारा मी करताय, आणि कर्म सुद्धा मी, जे मलाच प्रेम भेटतंय. आय लव्ह यू, मी तुझ्यावर प्रेम करतो. यामध्ये कर्ता मी आहे आणि कर्म तू आहे, यू. आता हा कर्माच्या जागेवर आलाय, हा काय? रिफ्लेक्सिव्ह. द टाउन इट सेल्फ इज नॉट व्हेरी लार्ज, ते शहर स्वतःच काही एवढं मोठं नव्हतं बरं, त्या शहराला बाकी लोकांची गरज पडायची. मी तुम्हाला सांगितलंय ॲमिजार वगैरे हे सर्व काय असतात? हे अकर्मक क्रियापद असतात. त्यांच्या वाक्यामध्ये आलंय म्हणजे काय? इम्फॅटिकच आहे. वी ब्लेम अवर सेल्स, आम्ही स्वतःला दोष दिला. दोष देणे ही क्रिया आहे.
कर्मक क्रिया आहे. आपण असं म्हणू शकतो वी ब्लेम द रॉबर्स. आम्ही त्या लुटारूंना दोष दिला. मग करता आम्ही दोष देणारे आणि दोष त्यांना भेटतोय ते कर्म आहेत. मग त्या कर्माच्या जागेवर हे आलंय आम्ही स्वतःलाच दोष दिला. हे काय गेलं रिफ्लेक्सिव्ह. शी हरसेल्फ वॉज प्रेझेंट देअर. ती स्वतः तिथे उपस्थित होती. आता हरसेल्फ शब्द काढून पण टाकला ना तरी वाक्यावर काही परिणाम होणार नाही. ती स्वतः तिथे उपस्थित होती. याला मी असं पण म्हणू शकतो ती उपस्थित होती. वाक्य पूर्ण होतंय. मग हा काय करतोय फक्त हा फक्त जोर द्यायचा राहिलाय. ती स्वतः तिथे उपस्थित होती. मी तुम्हाला सांगितलंय ॲमिजार वॉज वेअर हे काय असता अकर्मक क्रियापद असता. त्यांच्या वाक्यात आलंय म्हणजे इम्पॅटिकच आहे. दे देमसेल्व्स न्यू इट ऑल द टाइम. त्यांना स्वतःला हे पूर्ण वेळ माहिती होतं. त्यांना पूर्ण वेळ हे स्वतःला माहिती होतं. म्हणजे कसं एखाद्याने गुन्हा केलाय. एखाद्याने गुन्हा केलाय म्हणजे कसं समजा आपले काही मित्र आहेत. मित्र त्यांनी म्हणतात ना समजा एक दुसरं उदाहरण सांगतो तुम्हाला. समजा असे काही लोक आहेत ज्यांना आपण मित्र समजतो पण ते आपल्याबद्दल वाईट आहे समजा. आणि त्यांना माहिती आहे की सकाळी 8 वाजता टेस्ट होणार होती क्लासमध्ये. पण त्यांनी आपल्याला उठवलं नाही. आपण रात्री लेट झोपलो आणि त्यांनी आपल्याला सांगितलं नाही की सकाळी 8 वाजता टेस्ट होती आणि आपण गेलो 9 वाजता क्लासला आणि तेव्हा आपल्याला समजलं की टेस्ट तर संपून गेली. मग आपण त्यांना विचारलं. मग ते म्हटले की आम्हाला सांगायची आठवण पडून गेली. याचा अर्थ काय त्यांना आधीच माहिती होतं ते. त्यांना स्वतःला माहिती होते पण त्यांनी आपल्याला सांगितलं नाही. तेव्हा आपण एक तिसऱ्या मित्राला सांगू ते आपण काय म्हणू त्यांना सर्वांना माहिती होतं बरं ते. त्यांना स्वतःला माहिती होते पण तरी त्यांनी मला सांगितलं नाही. आता यातला हा स्वतः शब्द काढून पण टाकला तरी काही फरक पडत नाही. त्यांना माहिती होतं ते. वाक्य पूर्ण होते. त्यांना स्वतःला माहिती होतं असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्याचा अर्थ असा असतो की आपल्याला दाखवायचं आहे की त्यांची चुकी आहे. समजते तुम्हाला. याचा अर्थ असा आहे की कर्ता कोण आहे कर्ता ते स्वतः. कर्म कोण आहे ती गोष्ट जी त्यांना माहिती आहे. ही गोष्ट काय आहे कर्म आहे. मग हा काय हा फक्त जोर देण्यासाठी आलेला आहे. त्यांना स्वतःला ते पूर्ण वेळ माहिती होतं पण त्यांनी आपल्याला सांगितलं नाही. द पुअर विडोवर इम्प्रिझन हिमसेल्फ. त्या गरीब विडोवर म्हणजे काय विधूर. बघा विधवा म्हणजे विडो आणि विडोवर म्हणजे विधूर. बघा याचे दोन स्पेलिंग आहेत विधूर आणि विदूर. विदूर याचा अर्थ असतो बुद्धिमान हुशार ज्ञानी व्यक्ती आणि विधूर म्हणजे कोण ज्याची बायको मेली तो. तो जो गरीब विधूर व्यक्ती होता ज्याची बायको मेली आहे त्याने स्वतःलाच कैद करून घेतलं. कैद करणे ही क्रिया आहे. म्हणजे इथे कर्म येणार आहे. कर्माच्या जागेवर हा शब्द आलाय म्हणजे रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन आहे. आपण असं म्हणू शकत नाही का द पोलीस इम्प्रिझन द गिल्टी. पोलिसांनी त्या आरोपीला किंवा त्या दोषी व्यक्तीला पकडलं. त्याने स्वतःलाच कैद केलं इथे म्हणजे कर्माच्या जागेवर आलंय ते रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन आहे. यू एक्सप्रेस युअर सेल्फ व्हेरी इम्परफेक्टली. तू स्वतःला फार चुकीच्या पद्धतीने काय केलं काय म्हणतात प्रेझेंट केलं. तू स्वतःला फार चुकीच्या पद्धतीने प्रेझेंट केलं लोकांसमोर. आता बघा यू एक्सप्रेस युअर फिलिंग. तू स्वतःच्या भावना दाखवल्या. आता इथे भावना कर्म होऊन गेलंय का नाही. तुम्ही करतायत पण बाहेर काय आहे भावना म्हणजे भावना काय होऊन गेलं कर्म. त्या कर्माच्या जागेवर मी हा शब्द वापरला आहे. क्रियापदानंतर आलाय तो कर्माच्या जागेवर आलाय. हा काय रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन आहे. दे देमसेल्व्स ऍडमिटेड देअर गिल्ट. त्यांनी स्वतःच त्यांचे दोष मान्य केले. करता ते आहेत आणि कर्म त्यांचा दोष आहे. मान्य काय होत आहे दोष त्यामुळे ते कर्म आहे. मग हा काय करतोय हा फक्त जोर देण्यासाठी आलाय. हा इम्फॅटिक प्रोनाउन आहे. म्हणजे कसं त्यांनी स्वतःच त्यांचे दोष मान्य केले. तो स्वतः शब्द काढून पण टाकला तरी वाक्य पूर्ण आहे. त्यांनी दोष मान्य केले. हा फक्त जोर देण्यासाठी येतोय की त्यांना दुसरा कोण सांगितलं नाही. त्यांनाच लाज वाटली त्यांनी दोष मान्य केले असं आपण म्हणू शकतो. मग तुम्हाला हे सर्व मी उदाहरण सोडून दाखवली. आपली ट्रिक कुठे कुठे लागू पडते बघू आपण. बघा इथे क्रियापदाच्या नंतर आहे रिफ्लेक्सिव्ह. इथे क्रियापदाच्या अगोदर आहे इम्फॅटिक. इथे क्रियापदाच्या नंतर आहे रिफ्लेक्सिव्ह. इथे क्रियापदाच्या अगोदर आहे इम्फॅटिक. इथे क्रियापदाच्या अगोदर आहे इम्फॅटिक. इथे क्रियापदाच्या नंतर आहे रिफ्लेक्सिव्ह. इथे क्रियापदाच्या इथे क्रियापदाच्या नंतर आहे रिफ्लेक्सिव्ह. इथे क्रियापदाच्या अगोदर आहे इम्फॅटिक. थोडक्यात ही ट्रिक इथे 100% कामात येऊन गेली. पण तरी तिला एखादा अपवाद राहू शकतो. पेपरमध्ये शेवटचा पर्याय म्हणून त्याला वापरायचं. आता अजून एक महत्त्वाचा मुद्दा रिफ्लेक्सिव्ह आणि इम्फॅटिक प्रोनाउन बद्दल. खालील क्रियापदानंतर कर्म नसल्यास कर्म म्हणून रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन घ्यावेच लागतील. असे काही क्रियापद असताना ज्यांना कर्माची गरज पडते आणि जर दुसरा कर्म नाहीये मग समजून घ्यायचं की ही क्रिया स्वतःवरच होते. अशा स्थितीत रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन घ्यावेच लागतात. जसं एन्जॉय म्हणजे आनंद घेणे. प्राईड म्हणजे गर्व करणं. प्रेझेंट म्हणजे सादर करणं. ॲबसेंट म्हणजे अनुपस्थित राहणं. अवेल म्हणजे उपलब्ध राहणं. हर्ट म्हणजे त्रास देणं. किट म्हणजे धोका देणं. इंट्रोड्यूस म्हणजे एखादी ओळख करून देणं. सॅटिस्फाय म्हणजे समाधान करणं. ले म्हणजे आडवे पाडणं. प्रोस्ट्रेट म्हणजे समजावणं.
प्रोस्ट्रेट म्हणजे समजावणं. आणि अजून क्रियापद सांगतो तुम्हाला, हाईड. हाईड म्हणजे लपवणं. हाईड म्हणजे लपवणं. हे क्रियापद जर आले आणि जर दुसरा एखादा कर्मवाला शब्द आलेला नाहीये, तर अशा वेळेस तुम्हाला तिथे रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन वापरायचा आहे. तसं ही एन्जॉय हिमसेल्फ व्हेरी मच ॲट लास्ट नाईट. त्यांनी स्वतः खूप आनंद घेतला काल रात्री. आता जर हा हिमसेल्फ शब्द नसता, ते वाक्य चुकीचं होऊन गेलं असतं. त्याने काल रात्री फार आनंद घेतला. आता वाक्य आपल्याला मराठीत बरोबर वाटतं, पण ते इंग्लिशमध्ये चुकीचं असतं. आता हा एन्जॉय सारखा क्रियापद आला ना, तुम्हाला हे रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन तिथे घ्यावंच लागेल. यू शुड अवेल युअरसेल्फ दिस ऑपॉर्च्युनिटी. तू स्वतःसाठी ही संधी वापरली पाहिजे किंवा तू या संधीचा स्वतः फायदा उचलला पाहिजे. आता इथे अवेल शब्द आहे का नाही, अवेलेबल, त्याचा अवेल येतो. मग इथे अवेल शब्द आहे. जर आपण हे काढून टाकलं असतं तर मात्र अशा असे वाक्य चुकीचं होऊन गेलं असतं. त्याच्यामुळे या अशा काही क्रियापदे त्यांच्या वाक्यामध्ये तुम्हाला कोण दिसलं पाहिजे, रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन दिसलेच पाहिजे जर कर्म नसतील तर. आता इकडे बघा, इकडे काय घेतला मी, इथे करता ही होता म्हणून हिमसेल्फ घेतला, इथे करता यू होता म्हणून युअर सेल्फ घेतला. म्हणजे जसा करता आहे त्या प्रकारचा आपण रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन घेतलं पाहिजे. आता खालचे काही एक्झाम्पल सोडून बघू. ही सेल्फ कॉल्ड मी. त्याने स्वतः मला फोन केला. वाक्यामध्ये चुकीचं काय, ही सेल्फ असा शब्द राहत नाही, हिमसेल्फ असा शब्द राहतो. ही हिमसेल्फ कॉल्ड मी. दे प्ले विथ देम सेल्फ. ते स्वतः बरोबर खेळले. आता दे अनेक वचन आहे का नाही, अनेक वचनसाठी आपण सेल्फ जोडत नाही, सेल्फ जोडत असतो. दे प्लेड विथ देम सेल्फ. आय चिटेड मी सेल्फ. मी स्वतःला धोका दिला. मी सेल्फ राहत नाही, माय सेल्फ राहतं. शी हरसेल्फ इज गिल्टी ऑफ दिस. ती स्वतःच याचं दोषी आहे. आता इकडे बघा, ती स्वतः दोषी, चांगली गोष्ट आहे. पण इकडे बघा, शी एक वचन आहे ना, एक वचनला आपण सेल्फ जोडत नाही, हरसेल्फ, सेल्फ जोडत असतो. शी हरसेल्फ पाहिजे होतं, तेव्हा हे वाक्य बरोबर राहिलं असतं. याचा अर्थ असा आहे की ते रिफ्लेक्सिव्ह आणि इम्पॅटिव्ह प्रोनाउन ते दिसता कसे ते पहिले पाठ करा, नंतर बाकीच्या गोष्टी पुढे सुरू होतील. प्रश्न बघा आता, आय अंडरलाईन विल टेल यू द ट्रूथ. मी स्वतः तुला सत्य सांगेल. मी स्वतः तुला सत्य सांगेल. आता इकडे बघा, हर आय साठी कोण असतो, रिफ्लेक्सिव्ह. आता इथे कोण येणार आहे, आता इथे इम्फॅटिक प्रोनाउन येणार आहे. कसं बघा, क्रियापदाच्या नंतर कर्म येऊन गेलंय, म्हणजे हा कोण आहे, हा इम्फॅटिक प्रोनाउन आहे. आय साठी इम्फॅटिक प्रोनाउन कोण असतो, माय सेल्फ. हे चुकीचं आहे, हे चुकीचं आहे, हे चुकीचं आहे. उत्तर 4 नंबर आला पाहिजे. आय माय सेल्फ विल टेल यू ट्रूथ. मी स्वतः तुला सत्य सांगेल, माय सेल्फ. चूज द अप्रोप्रिएट वर्ड टू फिल इन द ब्लँक. दे वेर टॉकिंग अमॉंग. ते स्वतःमध्येच गप्पा मारत होते, म्हणजे ते एकमेकांशीच गप्पा मारत होते. मग आता गप्पा मारणारे ते करता, गप्पा पण ते स्वतःच मारताय म्हणजे ते कर्म. मग आता कर्माच्या जागेवर आपल्याला वापरायचं आहे. कर्माच्या जागेवर आपण रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन वापरू. रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन मध्ये कोण कोण येऊ शकतो, ते साठी आपण युअर सेल्फ घेऊ का, अवर सेल्फ घेऊ का, युअर सेल्फ घेऊ का, नाही कोण घेऊ, देम सेल्फ. ते साठी आपण देम सेल्फ घेऊ. फाइंड आउट द करेक्ट फॉर्म ऑफ प्रोनाउन ऑफ अंडरलाइन वर्ड. ही हिमसेल्फ टोल्ड मी अबाउट यू. त्याने स्वतः मला तुझ्याबद्दल सांगितलं. त्याने स्वतः मला तुझ्याबद्दल सांगितलं. आता याचा प्रकार ओळखायचा आहे. आता इकडे बघा, सेल्फ आणि सेल्फ याच्यावाले दोनच प्रोनाउन असतात, रिफ्लेक्सिव्ह आणि इम्फॅटिक. म्हणजे खालचे ऑप्शन तर कटून गेले. आता या दोघांपैकी आपल्याला बघायचंय. त्याने स्वतः मला तुझ्याबद्दल सांगितलं. बघा आता, क्रियापदानंतर कर्म येऊन गेलंय, कारण त्याने मला सांगितलंय. कोणाबद्दल, तुझ्याबद्दल. हे दुसरं कर्म, हे दोन कर्म येऊन गेले. मग हा कर्माच्या जागेवर नाहीये, मग काय इम्फॅटिक प्रोनाउन आहे. त्याने स्वतः मला तुझ्याबद्दल सांगितले. यामध्ये हा स्वतः शब्द काढून टाका. त्याने मला तुझ्याबद्दल सांगितले, वाक्य पूर्ण होतंय. हा स्वतः शब्द फक्त जोर देण्यासाठी येतोय, तो इम्फॅटिक प्रोनाउन आहे. आपली ट्रिक काम करते का, करते काम. क्रियापदाच्या अगोदर आलाय, क्रियापदाच्या अगोदर इम्फॅटिक असतं. आपली ट्रिक किती काम करते. आय हॅव डन दिस वर्क माय सेल्फ. मी हे काम स्वतः केलंय. करणारा मी आहे आणि होणारं काम आहे. म्हणजे हा करता आहे आणि हा कर्म आहे. करणारा मी आहे आणि कर्म ते काम आहे. माय सेल्फ शब्द काय करतोय, हा फक्त जोर देतोय. मी स्वतः ते काम केले. यातला स्वतः शब्द काढून टाका. मी ते काम केले, वाक्याचा अर्थ पूर्ण होतोय. हा फक्त जोर देण्यासाठी आहे. हा इम्फॅटिक प्रोनाउन आहे. हा काय इम्फॅटिक प्रोनाउन आहे. मग आता इथे आपली ट्रिक काम करत नाही. बघा, क्रियापदानंतर त्याने घेतलाय तरी तो इम्फॅटिक आहे. इथे ट्रिक काम करत नाहीये. बाकीचे ऑप्शन कटून जातील. आयडेंटिफाय द टाइप ऑफ प्रोनाउन. अकबर पनिश हिमसेल्फ. अकबरने स्वतःलाच काय केलं, अकबरने स्वतःला शिक्षा दिली. आता बघा, शिक्षा देणं हे सकर्मक क्रियापद आहे. अकबरने दोषींना शिक्षा दिली. अकबरने दोषींना शिक्षा दिली. अकबर पनिश द गिल्टी. हे कर्म राहिलं असतं का नाही. क्रियापदानंतर आलंय म्हणजे कर्माच्या जागेवर आलंय, ते रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउनचं काम करतंय. उत्तर 3 नंबर आलं पाहिजे, सी. 3 नंबरला दिलेलं आहे. चूज द करेक्ट सबस्टिट्यूट फॉर द फॉलोइंग. आता हा प्रश्न थोडासा वेगळा होता.
त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं होतं, रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन वापरून ते वाक्य तयार करायचं होतं. ही थॉट दॅट ही वॉज सेफ देअर. त्याला असं वाटलं की तो तिथे सुरक्षित होता. आता या वाक्याला आपल्याला बदलवायचंय. पहा कसं, ही थॉट हिम टू बी सेफ देअर. मी तुम्हाला सांगितलंय, जर आपण कर्माच्या जागेवर वापरतोय, कर्माच्या जागेवर आपण दुसरा कॉलम वापरणार नाही. मग जर कर्ता जो सर्वनाम आहे, तर कर्म आपण तेच सर्वनाम घेणार नाही. अशाच आपण काय करतो, अशाच आपण रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन वापरत असतो. मग हिम वाला वाक्य तर गेलं. पुढे बघा, ही थॉट अबाउट हिमसेल्फ सेफ देअर. आता या वाक्यामध्ये चूक काय तुम्हाला सांगतो मी, दोन चुका आहे. थिंक अबाउट ही एक फ्रेझल वर्ब आहे. मग थॉट अबाउट याचा अर्थ कन्सिडर असा होऊन जातो. मग फ्रेझल वर्बच्या अर्थाने हे वाक्य चुकलं. आणि दुसरं चुकलं काय माहिती का, इथे क्रियापद आलंय बघा. क्रियापदाच्या अगोदर हे कर्ता म्हणून येणार नाही, कर्ता म्हणून पहिला कॉलम येत असतो. त्यामुळे हे गेलं. पुढे बघा, ही थॉट हिमसेल्फ टू बी सेफ देअर. त्याला असं वाटलं की तो तिथे सेफ आहे. हे वाक्य बरोबर आहे, कारण इथे काय कर्माच्या जागेवरती आलंय हिमसेल्फ, ही साठी हिमसेल्फ बरोबर आहे. आणि पुढचं वाक्य बघा, याच्यानंतर लगेच क्रियापद घेतलेलं नाहीये, टू बी घेतलंय. याच्यानंतर लगेच क्रियापद घेतलं नाहीये, म्हणजे याचा कर्तासारखा वापर सुद्धा केलेला नाहीये. हे वाक्य बरोबर आहे. चौथं वाक्य बघा, ही थॉट हिमसेल्फ वॉज सेफ देअर. त्याला असं वाटलं की तो तिथे सुरक्षित होता. आता हे वाक्य आपल्याला बरोबर वाटू शकतं, पण हे चुकीचं आहे. कसं बघा, क्रियापदानंतर हिमसेल्फ आलाय, इथपर्यंत काही अडचण नाही, बरोबर ते. पण पुढे बघा, त्यांनी लगेच दुसरं क्रियापद घेऊन टाकलंय. दुसरं क्रियापद घेऊन टाकलं म्हणजे दुसरं वाक्य सुरू होऊन गेलंय, बरोबर ना. जेव्हा आपण इथे क्रियापद येतोय तेव्हा हा कर्त्याचं काम करायला लागतोय. आणि तुम्हाला सांगितलंय मी, कर्ता म्हणून पहिला कॉलम येत असतो. असा हिमसेल्फ सेल्फ हे काही कर्ता म्हणून येत नाही. त्यामुळे हे वाक्य चुकून गेलं. उत्तर 3 नंबर आलं पाहिजे. हा अवघड प्रश्न होता. हा 2015 ला विचारलेला होता. हा सेंटेन्स ट्रान्सफॉर्मेशन मध्ये मी तुम्हाला शिकवायला पाहिजे, तिथे परत शिकवेला. सध्या तुम्हाला समजून घ्या, हे वाक्य चुकीचं आहे. तिसरं वाक्य बरोबर आहे. चूज द करेक्ट सेंटेन्स इन टर्म्स ऑफ यूज ऑफ प्रोनाउन्स. ते देम सेल्फ, काय प्रश्न आहे, चुकीचं प्रोनाउन वापरलेलं बघा म्हणे. ते देम सेल्फ ऍडमिटेड देअर गिल्ट. त्यांनी स्वतः त्यांचा दोष स्वीकारला. चुकीचं काय, देम सेल्फ राहत नाही, देम अनेक वचन आहे का नाही, अनेक वचनासाठी आपण सेल्फ घेत असतो. मग पहिलं तर चुकलं. आय विल डू इट अवर सेल्फ. मी स्वतः हे काम करेल. आय साठी अवर सेल्फ राहत नाही, माय सेल्फ राहतं, म्हणजे हे पण चुकलं. द टाउन इट सेल्फ इज नॉट व्हेरी लार्ज. ते जे शहर आहे ते स्वतः एवढं मोठं नव्हतं. टाउन म्हणजे इट, निर्जीव वस्तू हे इट घेतलं पाहिजे. इट साठी आपण इट सेल्फ असं अनेक वचन घेणार आणि इट सेल्फ असतं एक वचन. त्यामुळे हे पण वाक्य चुकीचे आहे. तिन्ही चुकीचे आहेत. उत्तर 4 नंबर आला पाहिजे. नन ऑफ द अबो इज करेक्ट. मोहन हिमसेल्फ कॉट द थीफ. मोहनने स्वतः काय म्हणता, मोहनने स्वतः चोराला पकडलं. मोहन करताय आणि चोर कर्मय. पकडला जाणारा चोर आहे का नाही, तो कर्मय. मग हा काय शब्द आहे, हा फक्त जोर देण्यासाठी आलाय. मोहनने स्वतः त्याला पकडलं. स्वतः हा शब्द काय करतो, फक्त जोर देण्यासाठी आलाय. तुम्ही हा शब्द काढून टाका, मोहनने चोरला पकडलं, मोहनने चोराला पकडलं. वाक्य बरोबर आहे. हा स्वतः शब्द फक्त जोर देतोय की मोहनने स्वतः पकडले. हा इम्फॅटिक प्रोनाउन आहे. क्रियापदाच्या अगोदर आलाय. आपली ट्रिक काम करते. रिकॉग्नाइज द टाइप ऑफ प्रोनाउन ऑफ द अंडरलाइन वर्ड. ही सॉ हिमसेल्फ इन द मिरर. त्याने स्वतःलाच आरशामध्ये पाहिलं. पाहणारा तो आहे, दिसणारा पण तो. जे कर्माच्या जागेवर आलंय ते काय रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन आहे. आता इथे बघा, इथे इम्फॅटिक ऑप्शन नव्हतंच, म्हणजे जे उत्तर आहे ते एकच होतं, रिफ्लेक्सिव्ह. आयडेंटिफाय द टाइप ऑफ प्रोनाउन. आय हॅव कम्प्लिटेड इट माय सेल्फ. हे काम मी स्वतः पूर्ण केलंय. करता मी आहे आणि कर्म ते काम आहे जे पूर्ण होतंय. हा फक्त जोर द्यायसाठी आलाय. हे काम मी स्वतः पूर्ण केलंय. स्वतः हा शब्द काय देतोय, जोर देतोय. तो शब्द काढून पण टाकला तरी वाक्य पूर्ण आहे. मी काम पूर्ण केलं आहे, वाक्य पूर्ण आहे. हा फक्त जोर देण्यासाठी आलाय. हा इम्फॅटिक प्रोनाउन आहे. चूज द इनकरेक्ट सेंटेन्स. ही हर्ट हिमसेल्फ. त्याने स्वतःलाच त्रास दिला किंवा त्याने स्वतःलाच लावून घेतलं, हर्ट करून घेतलं. करता पण तोय आणि कर्म पण तोय. वाक्य बरोबर आहे. ही साठी हिमसेल्फ. जेम्स अँड माय सेल्फ वेंट टुगेदर. जेम्स आणि मी तिथे गेलो. हे वाक्य मी काल शिकवलं होतं. मी तुम्हाला सांगितलं होतं, क्रियापदाच्या अगोदर आलंय म्हणजे काय, एक कर्त्याचं काम करताय. जेम्स आणि मी तिथे गेलो. जाणार आहे आम्ही दोघी का नाही, म्हणजे आम्ही दोन्ही करतायत. कर्त्याच्या ठिकाणी आपण सेल्फ वगैरे घेत नाही. कर्त्याच्या ठिकाणी पहिला कॉलम येतो, म्हणजे इथे आय पाहिजे होतो. जेम्स अँड आय वेंट टुगेदर. दुसरं वाक्य चुकलं. बिहेव युअर सेल्फ. नीट वाग. आता एकच व्यक्ती आहे, युअर सेल्फ चालू शकतो. शी डीड इट ऑल बाय हर सेल्फ. तिने हे स्वतः हे काम पूर्ण काय ते तिने हे स्वतः केलं. स्वतः हा शब्द जोर द्यायसाठी आलाय. आपण हर सेल्फ घेऊ शकतो शी साठी. म्हणजे मला क आणि ड बरोबर दिसत आहे, ब फक्त चुकीचं आहे. उत्तर 3 नंबर आलं पाहिजे. हे काल मी शिकवलं तुम्हाला, बाकीचे शिकवायचे, बाकी ते आज करून घेतले कंप्लीट. रीड द सेंटेन्सेस केअरफुली.
अँड फाइंड आउट विच वन ऑफ देम इज इनकरेक्ट. चुकीचं विचारलं तिने. द थीफ हाईड हिमसेल्फ इन अ शेड. त्या चोराने स्वतःला शेडमध्ये लपवलं. मी तुम्हाला काय सांगितलं होतं, हाईड हे क्रियापद आहे. याचं भूतकाळी रूप हिड असतं. त्याला आपण हाईड वापरतो का हिड वापरतो. आता भूतकाळी रूप आहे हाईड क्रियापद आहे. हाईड, एन्जॉय हे असे क्रियापद असतात, त्यांच्यासाठी रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन घ्यावाच लागतो जर कर्म नसेल तर. मग इथे त्याने घेतलाय तो पहिलं वाक्य बरोबर आहे. द थीफ हाईड इन अ शेड. आता या वाक्यामध्ये चुकीचं काय, त्याने रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन घेतला नाहीये. या क्रियापदासाठी एक तर दुसरा कर्म येतो आणि दुसरा कर्म नसेल तर रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन येतो. त्यामुळे हे वाक्य चुकीचं आहे. अ फक्त बरोबर आहे. बी इज इनकरेक्ट असं उत्तर आलं पाहिजे. व्हॉट टाइप ऑफ प्रोनाउन इज द अंडरलाइन वर्ड यूज इन गिवन सेंटेन्स. यू विल हर्ट युअर सेल्फ. तू स्वतःलाच त्रास देशील. त्रास देणारा तो त्रास देण्याची क्रिया त्याच्यावरच होते, म्हणजे ते कर्माच्या जागेवर येते. रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन आहे. इट इज रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन. क्रियापदाच्या नंतर आलाही आपली ट्रिक काम करते. आय डू माय वर्क माय सेल्फ. मी माझं काम स्वतः करतो. करणारा मी आहे. होणारं ते काम आहे, म्हणजे करता मी आहे. आणि कर्म ते वर्क आहे. मग हा शब्द काय, हा फक्त जोर द्यायसाठी आहे. मी ते काम स्वतः करतो, यामधला स्वतः शब्द काढून टाका तरी वाक्य पूर्ण होते. ते इम्फॅटिक प्रोनाउन आहे. इथे आपली ट्रिक काम करत नाहीये आणि हेच वाक्य आयोग डबल डबल रिपीट करतंय. बस इथे आपलं इम्फॅटिक आणि रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन संपलं. मी एका मिनिटात सांगतो काय झालं. सेल्फ आणि सेल्स वाली क्रियापदे मध्ये तयार कसे होतात त्यांचे रूप पाठ करा. त्यांच्यातला फरक काय, कर्माच्या जागेवर आलं तर रिफ्लेक्सिव्ह, बाकी ठिकाणी आलं तर इम्फॅटिक. ट्रिक काय, ट्रिक अशी आहे की क्रियापदाच्या नंतर आलं तर ते 99% रिफ्लेक्सिव्ह असतं. पण आयोगाला माहित पडून गेलंय की ही ट्रिक लोकांना माहिती. मग आयोग आता असे वाक्य तयार करते की ज्यामध्ये क्रियापदाच्या नंतर इम्फॅटिक टाकतंय. ते एकच वाक्य आयोग शब्द बदलून टाकते. तेवढे एक वाक्य व्यवस्थित पाठ करा, म्हणजे तुम्हाला समजेल की क्रियापदाच्या नंतर सुद्धा इम्फॅटिक येतं. आणि आयोगाने तसे प्रश्न विचारले. आणि एक महत्त्वाची गोष्ट, काही क्रियापद असे एन्जॉय, अवेल, त्यानंतर हाईड या असे क्रियापदे त्यांच्यामध्ये जर कर्म आलं नाही तर आपल्याला रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन घ्यावाच लागतो, नाही तर वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही. एवढंच आपल्याला महत्त्वाचं होतं. आणि त्याच्यावर किती प्रश्न आले बघा तुम्ही. हे 2011 पासून जे सर्व प्रश्न मी घेतले, याचा अर्थ असा आहे की प्रोनाउन मधलं सर्वात महत्त्वाचं टॉपिक हाच आहे, त्याच्यावर आयोगाने प्रश्न विचारले. धन्यवाद.